नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाअंतर्गत संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख हे प्रकरण जे ते आपण सुरू केलेले आहे आणि पाठिंबाच्या तासाला आपण संस्थात्मक वित्त व्यवस्था जे आहे या संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व जे आहे तर ते आपण अभ्यासलेले आहे। आता आपल्याला या तासाला भांडवलाची आवश्यकता जी आहे कॅपिटल रिक्वायरमेंट हा घटक जो आहे तो अभ्यासायचा आहे। आता हे कॅपिटल रिक्वायरमेंट किंवा कोणतीही व्यवसाय संस्था आपण जर बघितली तर त्या प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये काय आवश्यक आहे तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये भांडवल आवश्यक आहे आणि हे भांडवल कशासाठी आवश्यक आहे तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये असणाऱ्या ज्या मशिनरी असतील किंवा गाड्या असतील किंवा इमारत असतील अशा अनेक स्वरूपामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा जे काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेची खरेदी करण्यासाठी हे जे काही भांडवल आहे ते भांडवल आवश्यक असतं। म्हणजे जेव्हा उद्योजक जो आहे तो उद्योजक एखाद्या व्यावसायिक प्रकल्पाची कल्पना करतो तेव्हा त्या कल्पनेच्या व्यावसायिक शक्यतांचा देखील तो शोध जो आहे तो शोध त्यामध्ये घेत असतोय। नवीन कल्पना आणि नवीन ज्या काही शक्यता आहे त्या शक्यतांचा शोध घेतोय आणि प्रकल्पाच्या व्यवहार्यतेविषयी समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतर तो प्रकल्पाची उभारणी करतोय आणि प्रकल्प उभारणीसाठी विविध स्वरूपाची पावलं तो उचलतोय। पहिलं आणि खूप महत्त्वाचं पाऊल म्हणजे ती जी काही व्यवसाय संस्था आहे किंवा तो जो काही प्रकल्प नवीन तो उभारणार आहे, ज्या नवीन कल्पना त्याच्या मनामध्ये आहेत तर तो प्रकल्प उभारण्यासाठी किती भांडवलाची आवश्यकता आहे, किती निधी आवश्यक आहे आणि तो कोणत्या स्वरूपामध्ये आवश्यक आहे याचा निर्णय जो आहे तो अत्यंत काळजीपूर्वक स्वरूपामध्ये घेत असतोय। आणि आर्थिक नियोजनाचा मसुदा तयार करताना सद्स्थिती आणि भविष्यातली जी काही स्थिती आहे, भविष्यातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार जो आहे तो विचार करणं आवश्यक आहे। म्हणून भांडवलाच्या आवश्यकतेवर प्रमाण ठरवताना उद्योजकाला दोन स्वरूपाच्या भांडवलाचा विचार करावा लागतो। एक आहे स्थिर भांडवल आणि दुसरा आहे खेळतं भांडवल। म्हणजे लक्षात घ्या, ही भांडवलाची आवश्यकता जी आहे ही कशासाठी आहे तर भांडवलाची आवश्यकता एखादा नवीन प्रकल्प जो आहे तो नवीन प्रकल्प उभा करायचा आहे, नवीन प्रकल्पासाठी काही पावलं उचलायचे आहे आणि त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे काय की जो नवीन प्रकल्प आपण उभा करणार आहे तर त्या प्रकल्पाला भांडवल जे आहे हे भांडवल किती आवश्यक आहे आणि कोणत्या प्रकारचं भांडवल आवश्यक आहे, कोणत्या स्वरूपाची मशिनरी आपल्याला खरेदी करायची आहे तर त्यासाठी इतर काही यंत्रसामग्रीची आवश्यकता आहे का, तर हा प्रत्येक विचार जो आहे हा विचार आर्थिक नियोजनामध्ये जो उद्योजक जो आहे तो उद्योजक त्यामध्ये करत असतोय। मग यामध्ये आपण विचार केलं जी काही व्यवसाय संस्था आहे त्या व्यवसाय संस्थेला काय करावं लागणार आहे तर त्या व्यवसाय संस्थेला हे जे आर्थिक नियोजन जे आहे हे आर्थिक नियोजन करावं लागतं आणि हे आर्थिक नियोजन करत असताना यातले जे भांडवलाच्या आवश्यकतेचं जे काय प्रमाण आहे हे प्रमाण जर ठरवायचं असेल तर ते प्रमाण ठरवताना दोन घटक जे आहे तर त्यातलं पहिलं काय असेल तर पहिलं आहे स्थिर भांडवल आणि दुसरं भांडवल कोणतं आहे तर खेळते भांडवल। या दोन्ही भांडवलाचा जो विचार आहे तो विचार या ठिकाणी जो काही प्रमुख असेल, जो उद्योजक असेल तर त्या उद्योजकाला करणं आवश्यक असतं। तर या बाबतीत आपल्याला माहिती जी आहे ती माहिती आपल्याला बघायची आहे। म्हणजे जे काय भांडवलाची आवश्यकता आहे नवीन प्रकल्पासाठी व्यवसायातील अनेक ज्या काही शक्यता आहे त्या शक्यतासाठी नवीन कल्पनांचा जर शोध आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये घ्यायचा असेल आणि त्याची प्रत्यक्षात जर अंमलबजावणी जर करायची असेल तर या प्रत्येकासाठी आपल्याला भांडवल जे आहे हे भांडवल आवश्यक असतं आणि हे कोणतं भांडवल आहे तर ते भांडवल आहे स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल। अशा दोन स्वरूपाच्या भांडवलाची आवश्यकता जे ही आवश्यकता त्यामध्ये असणार आहे। आता आपल्याला जे काही स्थिर भांडवल असेल किंवा खेळतं भांडवल असेल तर याची माहिती आपल्याला बघायची आहे। आता स्थिर भांडवल म्हणजे काय तर स्थिर भांडवल म्हणजे दीर्घ कालावधीसाठी आणि विक्रीच्या उद्देशानं न घेतलेली मालमत्ता खरेदीसाठीचं असणारं जे काय भांडवल आहे। व स्थिर भांडवलाचा अर्थ काय की ज्या भांडवलाला आपण काय म्हणतोय फिक्स्ड कॅपिटल असं म्हणतोय। स्थिर भांडवल म्हणजे काय असेल तर ते आहे फिक्स्ड कॅपिटल आणि हे फिक्स्ड कॅपिटल म्हणजे काय की जे दीर्घ कालावधीसाठी आपण घेणार आहे आणि जे विक्रीच्या उद्देशानं कोणत्याही स्वरूपात आपण घेणार नाही। समजा एखादी यंत्रसामग्री असेल तर यंत्रसामग्री आपण कशासाठी घेणार आहे तर आपलं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ती यंत्रसामग्री दीर्घ कालावधीसाठी आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये असेल। म्हणजे 10 वर्ष असेल, 15 वर्ष असेल, 20 वर्ष असेल, असा दीर्घ जो काही काळ असेल त्या दीर्घ काळासाठी ती यंत्रसामग्री ही आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये असेल आणि ही यंत्रसामग्री कोणत्याही पद्धतीने आपण विक्रीच्या उद्देशाने आपण घेणार नाही। म्हणजे विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली जी काही मालमत्ता आहे आणि ज्याचं अस्तित्व हे व्यवसाय संस्थेमध्ये कसं आहे तर दीर्घ कालावधीसाठी आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहे तर त्यासाठी आपण जो काय पैसा खर्च करतोय त्यासाठी जी भांडवलाची उभारणी करतोय तर ते भांडवल म्हणजे काय असेल तर त्या भांडवलाला आपण म्हणणार आहे स्थिर भांडवल।
आणि हे जे काही स्थिर भांडवल आहे, तर या स्थिर भांडवलामध्ये जी काही मालमत्ता आहे ही भौतिक मालमत्ता आहे. आता भौतिक मालमत्ता म्हणजे काय, तर त्यामध्ये जमीन असेल, इमारत असेल, उपस्कर आणि अन्वयक्ती असेल किंवा इतर मालमत्ता असेल. उपस्कर म्हणजे काय असेल, की ज्याला आपण फर्निचर असं म्हणतोय, आणि अन्वययुक्ती म्हणजे काय असेल, फिक्स्चर असं म्हणतोय. म्हणजे फर्निचर असेल, फिक्स्चर असेल, लँड अँड बिल्डिंग असेल किंवा कम्प्युटर असेल, तर या सर्व ज्या काही मालमत्ता आहेत, या मालमत्ता कशा आहेत, या स्थिर स्वरूपाच्या मालमत्ता आहेत. आणि या मालमत्तेची जर खरेदी आपल्याला करायची आहे, तर त्या खरेदी करण्यासाठीचं जे काही भांडवल असेल, तर त्या भांडवलाला आपण काय म्हणणार आहे, स्थिर भांडवल असं म्हणणार आहे. लक्षात घ्या, स्थिर भांडवल म्हणजे काय असेल, तर दीर्घ कालावधीसाठी आणि विक्रीच्या उद्देशानं न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठीचं असणारं जे काय भांडवल आहे, ज्या भांडवला आपण म्हणणार आहे स्थिर भांडवल. आणि त्याचं फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं, तर ही एक कशी आहे, भौतिक स्वरूपाची मालमत्ता आहे, ज्यामध्ये जमीन असेल, इमारत असेल, फर्निचर असेल, फिक्स्चर असेल, लँड अँड बिल्डिंग असेल. तर असे जे काही घटक आहेत, की ज्या घटकांना आपण काय म्हणतोय, स्थिर मालमत्ता असं म्हणतोय. तर ही स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे काही भांडवल आपण गुंतवलं असेल, तर त्या भांडवलाला आपण काय म्हणणार आहे, स्थिर भांडवल असं म्हणणार आहे. स्थिर भांडवलाची यादी आणि किमान किमतीचा अंदाज, जमीन व इतर मालमत्तेच्या किमती, व यासाठी आपल्याला आवश्यक निधी जो आहे तो निधी आवश्यक आहे. म्हणजे जे काही स्थिर भांडवल, ज्या आपल्या व्यवसाय संस्थेसाठी लागणारं जे काही भांडवल आहे, जे काही स्थिर भांडवल असेल, तर त्या स्थिर भांडवलासाठी किंवा स्थिर जे काही आपल्याला खरेदी करायचं आहे, तर त्यासाठी किती भांडवलाची आवश्यकता आहे, तर यासाठी जो काही उद्योजक असेल तो काय करतोय, आवश्यक निधी मिळवतोय. आणि हा निधी कसा मिळवतोय, आपण पाठीमागे देखील बघितलेला आहे, की भांडवली बाजारातून स्थिर मालमत्ता खरेदीसाठी तो निधी मिळवत असतोय. यासाठी काय काय असेल, तर यासाठी तो भागाची विक्री करू शकतोय, कर्जरोखे ज्या असतील त्या कर्जरोख्यांची विक्री तो करू शकतोय, कर्ज घेऊ शकतोय, जे काय वित्तीय संस्था असेल किंवा बँक असतील यांच्याकडून कर्ज घेऊ शकतोय, किंवा बंधपत्रे जे आहेत त्या बंधपत्रांची तो विक्री करू शकतोय. म्हणजे हे जे काही स्थिर भांडवल असेल, हे स्थिर भांडवल मिळवण्यासाठी किंवा स्थिर मालमत्ता जी आहे, या स्थिर मालमत्तेच्या खरेदीसाठी हा वेगवेगळ्या स्वरूपाचं भांडवल जे हे भांडवल त्यामध्ये तो घेत असतोय. आता आपल्याला बघायचं आहे, बघा, स्थिर भांडवल पुन्हा एकदा, स्थिर भांडवल हे दीर्घ कालावधीसाठी असेल आणि जे विक्रीच्या उद्देशानं घेतलेलं नसेल, आणि अशी जी काही मालमत्ता आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, स्थिर मालमत्ता असं म्हणणार आहे. आणि त्या खरेदीसाठी जे काही भांडवल लागणार आहे, त्याला आपण म्हणतोय स्थिर भांडवल. आता आपल्याला बघायचं आहे, तर स्थिर भांडवल जे आहे त्या स्थिर भांडवलावर परिणाम करणारे घटक, या स्थिर भांडवलावर कोणकोणते घटक परिणाम करतात, आपल्याला स्थिर भांडवल कमी लागणार आहे किंवा जास्त लागणार आहे, किती प्रमाणामध्ये ह्या स्थिर भांडवलाची आवश्यकता आहे, तर त्यावर परिणाम करणारे घटक जे आहेत ते घटक बघायचे आहेत. तर त्यातला पहिला घटक आहे व्यवसायाचे स्वरूप. आता व्यवसायाचे स्वरूप म्हणजे काय, उत्पादन, उद्योग व लोकोपयोगी सेवा यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. परंतु खरेदी विक्री व्यवसायात म्हणजे ट्रेडिंग बिझनेस मोठ्या प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज नसते. म्हणजे व्यवसायाचं आपलं स्वरूप कसं आहे, तर त्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार आपण जे काही मालमत्ता जी आहे ही मालमत्ता करण्यासाठी निधी आवश्यक असतो. तर त्यामध्ये आपली जी काही व्यवसाय संस्था आहे, ही व्यवसाय संस्था उत्पादन किंवा उद्योग संस्था जर असेल, म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपल्याला उत्पादन करायचं आहे, लोकांच्यासाठी सेवा पुरवायची आहे, तर अशा स्वरूपाचे जे काही उद्योग आहे, तर अशा उद्योगांना जास्त प्रमाणामध्ये अशी मालमत्ता आवश्यक असते, स्थिर मालमत्ता, फिक्स्ड असेटची आवश्यकता असते. मग त्यासाठी त्यांना काय करावं लागतो, जास्त निधी गुंतवावा लागतो. परंतु जे काही ट्रेडिंग बिझनेस असतात, खरेदी आणि विक्रीचं जे 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 काही काम करत असतात, ज्या ठिकाणी कोणत्याही पण स्वरूपामध्ये उत्पादन जे ते तयार केलं जात नाही, तर अशा ठिकाणी कमी स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. लक्षात घ्या, व्यवसायाचं स्वरूप, व्यवसायाच्या स्वरूपानुसार आपल्याला किती स्थिर भांडवल लागणार आहे, तर ते आपण ह्यामध्ये पाहतोय. जर व्यवसायाचं स्वरूप जे आहे तर उत्पादन संस्था असेल, सेवा देणारी संस्था असेल, तर त्या ठिकाणी स्थिर भांडवल हे काय लागणार आहे, तर जास्त लागणार आहे. आणि जर खरेदी विक्री करणारी जर संस्था असेल, तर अशा ठिकाणी स्थिर भांडवलाची आवश्यकता ही कमी लागणार आहे. त्यानंतर दुसरा जो काही घटक आहे, दुसरा पॉईंट आहे व्यवसायाचं आकारमान. जेव्हा एखादी व्यवसाय संस्था मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी स्थापन केली जाते, तेव्हा नैसर्गिकपणे अधिक स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. कारण या व्यवसायाच्या बहुतेक सर्वच प्रक्रिया स्वयंचलित यंत्रे व उपकरणे यावर आधारित असतात. म्हणजे व्यवसायाचा आपला आकारमान म्हणजे व्यवसायाची व्याप्ती किती आहे, किती प्रमाणामध्ये तो व्यवसाय जो आहे तो करणार आहे. समजा एखादी व्यवसाय संस्था आपण सुरू केली आणि जी व्यवसाय संस्था जी आहे ही फक्त स्थानिक पातळीवर जर काम करत असेल, तर अशा वेळी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये स्थिर भांडवल आवश्यक नाही. पण ही व्यवसाय संस्था जी आहे, ही व्यवसाय संस्था मोठ्या प्रमाणावर
लार्ज स्केल बेसवर जर व्यापार जर करत असेल तर त्यांना काय असणार आहे, जास्त स्थिर भांडवलाची आवश्यकता असेल. म्हणजेच काय, जर मोठ्या स्वरूपामध्ये जर व्यापार जर करायचा असेल, मोठी एखादी आपल्याला कंपनी स्थापन करायची असेल, तर त्या कंपनीमध्ये ऑटोमायझेशन किंवा आपण ज्याला स्वयंचलित यंत्र असं म्हणतोय किंवा स्वयंचलित उपकरण असं म्हणतोय, तर त्याचा आपण अवलंब त्यामध्ये करत असतोय. तर त्यामुळे जास्त व्यवसायाचा आकारमान जे आहे तर त्या आकारमानावर भांडवल जे आहे ते अवलंबून आहे. जर आकारमान जर मोठ्या स्वरूपात असेल तर जास्त भांडवल लागणार आहे, आणि लहान स्वरूपाची संस्था असेल तर हे भांडवल जे हे कमी लागणार आहे. त्यानंतर त्या पुढचं आहे तिसरं, भाडेतत्वाचे प्रमाण. आता भाडेतत्वाचे प्रमाण म्हणजे काय, जर उद्योजकानं जी काय मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतलाय, हा संपादन करण्याचा निर्णय स्वतः जी काही मालमत्ता असेल, स्वतः इमारत जी आहे तर इमारतीची खरेदी करणं, जागेची खरेदी करणं असं न करता त्यानं काय केलेलं आहे, इमारत किंवा जागा जी आहे ही जर भाडेतत्वानं जर घेतली असेल तर त्यांना काय लागणार आहे, तर कमी भांडवल लागणार आहे. जर स्वतः जागा घेणं आणि स्वतः त्या ठिकाणी इमारत बांधणं यासाठी खर्च जो आहे हा खर्च खूप जास्त आहे. मग त्यापेक्षा जर त्या उद्योजकानं काय विचार केला की आपण हा खर्च इथं घालण्यापेक्षा आपण काय करू की लीजवर अशी मालमत्ता घेऊ. लीजवर आपण काय करू, इमारत जी आहे ती इमारत आपण लीजवर घेऊ, भाडेतत्वानं घेऊ आणि जागा भाडेतत्वानं घेऊ. असं जर केलं असेल तर कमीत कमी निधी जो आहे हा निधी त्यामध्ये गुंतवावा लागणार आहे. आता भाडेतत्वानं म्हणजे काय की हा एक असा करार आहे की ज्याद्वारे एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी त्याची काही मालमत्ता दुसऱ्या वापर करण्यास येते. उदाहरणार्थ जमीन असेल, इमारत असेल, यंत्र असेल, हे जे काय आहे हे जर आपण भाडेतत्वानं जर घेतलं असेल तर आपल्याला कमी निधीची आवश्यकता असणार आहे. त्यानंतर चौथा आहे व्यवसायाची व्याप्ती. एखादी व्यवसाय संस्था जेव्हा उत्पादन व वितरण अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन केली जाते तेव्हा अधिक प्रमाणात स्थिर भांडवलाची आवश्यकता आहे. म्हणजे व्यवसायाची व्याप्ती जी आहे ह्या व्याप्तीत जर दोन्ही घटक असतील, म्हणजे दोन्ही घटक म्हणजे कोणकोणते, तर दोन्ही घटकमध्ये एक तर उत्पादन पण करायचं आहे आणि त्याची विक्री पण करायची आहे. अशा दोन्ही स्वरूपामध्ये जर काम जर करत असेल, उत्पादन पण करते आणि विक्री पण करते, तर अशा वेळी त्यांना काय असणार आहे, तर जास्त भांडवलाची आवश्यकता आहे. पण एखादी संस्था अशी आहे की जी फक्त एखाद्या व्यवसाय संस्थेकडून उत्पादित केलेला माल घेते आणि ते फक्त वितरण जर करत असेल तर तिथं भांडवल जे आहे ते कमी लागणार आहे. पण या ठिकाणी व्यवसायाच्या व्याप्तीचा आपण जर विचार केला, व्यवसायाची व्याप्ती जर मोठ्या स्वरूपामध्ये असेल, उत्पादनाचं पण काम करते, विक्रीचं पण काम करते, तर अशा स्वरूपामध्ये त्यांना जे काही भांडवल आहे हे भांडवल जास्त लागणार आहे संपूर्ण कार्यासाठी. कारण विपणनाची पूर्ण प्रक्रिया जर ती व्यवसाय संस्था जर करत असेल, मालाचे उत्पादन करण्यापासून ते प्रत्यक्षात ग्राहकापर्यंत पोहोचवण्यापर्यंत, तर अशावेळी त्यांना जास्त निधीची आवश्यकता आहे, जास्त भांडवलाची आवश्यकता असणार आहे. त्यानंतर त्या पुढचं आहे उपकराची व्यवस्था. उपकर किंवा उपकंत्राटाची व्यवस्था आपण सब कॉन्ट्रॅक्ट म्हणतोय. उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांच्याकडे सुपूर्द करण्याचा विचार केला तर अशा प्रक्रिया पार काढण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. त्यामुळे ते व्यवसायामध्ये स्थिर भांडवलाची गरज कमी भासते. आता उपकराची व्यवस्था म्हणजे काय, समजा उत्पादन करायचं आहे, उत्पादन करताना गाडीचं उत्पादन आपल्याला जर करायचं असेल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा इतर कोणती इलेक्ट्रॉनिक वस्तू जे की ज्या वस्तूचं आपल्याला उत्पादन करायचं आहे, तर ते उत्पादन करताना त्या उत्पादनाच्या प्रक्रियेमधील काही ज्या काही प्रक्रिया आहेत या काही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जर इतरांची मदत जर घेतली असेल किंवा इतर ज्या काही कंपन्या असतील तर इतर कंपनीबरोबर जर कॉन्ट्रॅक्ट जर केला असेल तर अशा वेळी आपल्याला कमी भांडवलाची आवश्यकता लागणार आहे. म्हणजे आपण काय केलं की बाह्य सेवेचा त्यामध्ये अवलंब केला. समजा आपल्याला गाडी तयार करायची आहे तर गाडीचं चाक असेल किंवा गाडीचं इंजिन असेल किंवा गाडीचे काही पार्ट जे आहेत हे काही पार्ट तयार करण्यासाठी आपण काय केलं, इतर कंपनीबरोबर जर कॉन्ट्रॅक्ट जर केला असेल तर आपल्याला जास्त जे काही निधी आहे त्या निधीची आवश्यकता असणार नाही. कारण तो जो काय पार्ट असेल तो पार्ट तयार करण्यासाठी लागणारे जे काय भांडवल आहे हे भांडवल आपल्याला गुंतवावं लागणार नाही, तर जी काही त्रयस्थ कंपनी असेल ती भांडवल गुंतवणार आहे. फक्त त्यांना आपण काय करायचं आहे, तर त्या बदल्यामध्ये काही जी काही रक्कम आहे ती रक्कम आपण देणं असतो. मग त्यामुळे उपकराची व्यवस्था जी आहे, बाह्य सेवेची व्यवस्था असेल किंवा सब कॉन्ट्रॅक्ट आपण म्हणणार आहे, म्हणजे उत्पादनाच्या काही प्रक्रिया उद्योजकांना जर इतरांच्याकडे सुपूर्द करण्याचा विचार जर केला तर अशावेळी त्यांना काय असेल, कमी भांडवल जे आहे ते गुंतवावं लागणार आहे. त्यानंतर 6वा जो पॉईंट आहे त्या पुढचा ते आहे जुन्या मालमत्तेचं संपादन. जुने यंत्रसंच किंवा जुनी साधनसामग्री कमी किमतीत उपलब्ध असेल तर स्थिर मालमत्तेत आवश्यक असलेली गुंतवणूक किमान पातळीवर केली जाऊ शकते. म्हणजे आपल्याला व्यवसाय संस्थेमध्ये काही उत्पादन करायचं आहे,
तर उत्पादन करण्यासाठी आपल्याला यंत्रसामग्रीची आवश्यकता आहे. पण आपण काय विचार केला की यंत्रसामग्री जर आपण नवीन खरेदी केलं तर त्यासाठी जास्त स्वरूपामध्ये आपल्याला पैसे गुंतवावे लागतात. तशीच यंत्रसामग्री सुस्थितीमध्ये असणारी जर आपल्याला जुनी उपलब्ध होत असेल तर अशा आपण कमी निधी आहे किंवा कमी भांडवल जे आहे हे कमी भांडवल त्यामध्ये आपल्याला गुंतवावं लागणार आहे. बघा लक्षात घ्या, आपण आतापर्यंत बघितलं तर 6 जे काय पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण पाहिलेले. तर त्यामध्ये पहिला पॉईंट आहे व्यवसायाचं स्वरूप, त्यानंतर व्यवसायाचे आकारमान, भाडेतत्वांचं प्रमाण, व्यवसायाची व्याप्ती, उपकराची व्यवस्था आणि जुन्या मालमत्तेचं संपादन. पॉईंट एकदा व्यवस्थित बघा. स्थिर भांडवलावर परिणाम करणारे घटक आणि स्थिर भांडवलावर परिणाम करणारे एकूण 12 घटक आहेत. त्यातले हे पहिले 6 घटक आहेत. पहिला आहे व्यवसायाचं स्वरूप, दुसरा आहे व्यवसायाचे आकारमान, तिसरा आहे भाडेतत्वाचे प्रमाण, चौथं व्यवसायाची व्याप्ती, पाचवा उपकराची व्यवस्था आणि सहावा आहे जुन्या मालमत्तेचे संपादन. हे पहिले 6 पॉईंट जे आहेत हे 6 पॉईंट पण पाहिलेले आहेत. त्यानंतर त्या पुढचे जे काही 6 पॉईंट आहेत ते आपण काय करणार आहे, पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला राहिलेले 6 पॉईंट पाहणार आहे. बघा अगोदर हे 6 पॉईंट कोणकोणते आहेत. व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाचे आकारमान, भाडेतत्वाचे प्रमाण, व्यवसायाची व्याप्ती, उपकराची व्यवस्था आणि जुन्या मालमत्तेचे संपादन. असे एकूण 6 पॉईंट आपण पाहिलेत. यामध्ये एकूण पॉईंट किती आहेत तर 12 पॉईंट आहेत. यामध्ये राहिलेले 6 पॉईंट जे आहेत ते आपण काय करणार आहे, पुढच्या तासाला आपण अभ्यासणार आहे. ओके, थँक्यू. पाठिंबाचं जे काही झालेलं आहे ते व्यवस्थित जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बघा. पुढच्या तासाला आपण स्थिर भांडवलावर परिणाम करणारे राहिलेले जे काही 6 घटक आहेत हे पुढं जे काही 6 घटक आहेत ते 6 घटक आपण पुढच्या तासाला आपण पाहणार आहे. ओके, थँक्यू.